आणि ही जी दिसते ही मुव्हिंग व्हेन दिसते तुम्हाला, लक्षात घ्या. सो हे झालं रेडियल व्हेन टाइप स्ट्रक्चर. ठीक आहे. ही कॉइलचा शेप जो दिसतोय तुम्हाला हा कसा दिसतोय बघा, हा सेक्टर टाइप शेप आहे कॉइलचा, इथे दिसतोय तुम्हाला हा. आणि इथे जो दिसतोय ही राऊंड कॉइल आहे, ही जी दिसते ही सर्क्युलर कॉइल आहे. ही बघा, या सर्क्युलर कॉइल मध्ये एक इथे फिक्स वेन दिसते तुम्हाला. दिस इज अ फिक्स वेन, दिस इज अ मुव्हिंग वेन विच इज अटॅच टू दिस शाफ्ट. ह्या शाफ्टला कनेक्ट केलेली दिसते तुम्हाला, त्याला आपण स्पिंडल असं म्हणतो. वन पॉइंटर अँड दी स्केल विच इज दी अरेंजमेंट. पॉइंटर आणि स्केल अरेंजमेंट पण केलेली इथे तुम्हाला दिसते. सो दिस इज व्हॉट, याला आपण काय म्हणतोय तर एमआय टाईप म्हणजे मुव्हिंग आयर्न टाईप इन्स्ट्रुमेंट. मग याचं वर्किंग कसं होतं त्या दिवशी मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं याचं वर्किंग. वेन करंट फ्लोईंग थ्रू दिस कॉइल, या कॉइल मधून जेव्हा करंट फ्लो होईल, करंट फ्लो झाला या कॉइल मधून की काय होईल, याच्या बाजूला याचं मॅग्नेटिक फील्ड सेटअप होईल. याच्या बाजूला याचं मॅग्नेटिक फील्ड सेटअप होईल. बरोबर. आता हे मॅग्नेटिक फील्ड सेटअप झालं, दॅट फील्ड गेट्स लिंक विथ दिस फिक्स वेन. ते फील्ड या मॅग्नेटिक फील्ड या फिक्स वेनच्या याला लिंक करेल. या फिक्स वेनला लिंक केल्यानंतर करेल तसंच याला पण लिंक करेल, कशाला, मुव्हिंग वेनला. सो वेन सेम फील्ड link with these two veins, fixed vein and moving vein, what happened, the polarities of fixed vein and moving vein which are same, so repulsion force will be there. या दोघांमध्ये कोणता फोर्स तयार होईल, रिपल्शन फोर्स, लक्षात घ्या. आणि बिकॉज ऑफ रिपल्शन फोर्स दिस इज अ फिक्स वेन. सो ही जी आहे फिक्स वेन तशीच राहील, मात्र ही जी आहे ही काय होईल, दिस ट्राइज टू मूव्ह फ्रॉम मॅक्झिमम रिलक्टन्स पोझिशन टू दी मिनिमम रिलक्टन्स पोझिशन. जिथे कमी विरोध असेल अशा ठिकाणी ही जी वेन आहे ही जायला बघेल. म्हणून आता कमी विरोध कशावरून म्हणतोय आपण, तर इथे बघितलं तर या पीसची फिक्स वेनची विड्थ इथे जास्त दिसते, इथे कमी दिसते. याचा अर्थ इथे रिपल्शन काय असणार, कमी असणार कम्पेअर्ड टू दिस. आणि त्यामुळे ही जी वेन आहे ही कुठून कुठे मूव्ह होणार, या टाइप मध्ये मूव्ह होणार ही वेन. बरोबर. आणि मग याला त्याच्यानंतरची अरेंजमेंट म्हणजे कंट्रोल टॉर्क पण आपल्याला लागतो. आता हा झाला कोणता टॉर्क, याला आपण म्हणतो डिफ्लेक्टिंग टॉर्क, टी डी म्हणतो ऍक्च्युली. सो डिफ्लेक्टिंग टॉर्क. आणि याला अपोजिट टॉर्क आपल्याला लागतो, कोणता लागतो, कंट्रोलिंग टॉर्क, टी सी. सो कंट्रोलिंग टॉर्क म्हणजे याला एक स्प्रिंग लावलेली असते आणि ती स्प्रिंग अपोजिट डायरेक्शन असते डिफ्लेक्टिंग टॉर्कच्या. सो दॅट वी दी कंट्रोलिंग टॉर्क विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम दी स्प्रिंग. म्हणजे जेवढा टीडी असतो तेवढाच टीसी असतो, तेव्हाच तुमचा मीटर काय राहतो, कॉन्स्टंट पोझिशनला राहतो. कधी, वेन टीडी म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल टू कंट्रोलिंग टॉर्क जेव्हा असतो, तेव्हाच तुमचा मीटर जो आहे तो कॉन्स्टंट प्रोपोर्शनल इंडिकेशन दाखवतो. सो हे तुमच्या लक्षात आलं असेल. सो नेक्स्ट इज हे आता मी जे तुम्हाला मगाची दोन टाईप सांगितल्या, कोणत्या टाईप होत्या ह्या, हे बघा, ही सेक्टर टाईप अरेंजमेंट जी आहे त्याला आपण म्हणतो रेडियल वेन टाईप, आणि दुसरी आहे कोएक्शियल वेन टाईप. ह्या झाल्या काय, रिपल्शन टाईप एमआय मीटर. एमआय म्हणजे काय, मुव्हिंग आयर्न मीटर. रिपल्शन टाईप मुव्हिंग आयर्न मीटर. आता दुसरी टाईप अट्रॅक्शन टाईप मुव्हिंग आयर्न मीटर. अनदर इज अट्रॅक्शन टाईप मुव्हिंग आयर्न मीटर. आता अट्रॅक्शन टाईपच ह्याला का म्हणायचं ते तुम्हाला सांगतो. ही एक कॉइल आहे बघा, ही हा कट सेक्शन व्ह्यू दाखवलाय ज्याच्यामध्ये ही कॉइल दिसते तुम्हाला, ही इकडे आणि इकडे ही जी दिसते ही कॉइल दिसते. म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं तर असं सर्क्युलर व्ह्यू आहे, सर्क्युलर ही कॉइल आहे. ठीक आहे. या सर्क्युलर कॉइल मध्ये काय केलेलं आहे, तर ही मुव्हिंग आयर्न जो आहे हा या सर्क्युलर कॉइल मध्ये इन्सर्ट केलेला आहे. अशा प्रकारे सर्क्युलर कॉइल मध्ये हा मुव्हिंग आयर्न इन्सर्ट केलेला आहे, याला पिवोट केलेला आहे. आणि या पिवोट केलेल्याला इथे काय दिसतंय तुम्हाला, अरेंजमेंट, स्केल आणि
पॉइंटर ही अरेंजमेंट जोडलेली दिसते. तर हे दिसतंय तुम्हाला ह्या कॉईल मध्ये इन्सर्ट केलेला हा कसा दिसतोय, तर इसेंट्रिकली याला काय केलंय, प्लेस केलाय. इथे प्लेस केलेला आहे, इसेंट्रिकली आहे बघा. याला इकडे एरिया जो आहे तो कमी दिसतोय, या साईडला एरिया जो आहे तो जास्त दिसतोय. म्हणजे याला इसेंट्रिकली सेंटरला प्लेस केलेलं नाहीये. या शेपला फार महत्व आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्यालाच इथे पॉइंटर लावलेला दिसतोय. काय होईल, वेन करंट फ्लोईंग थ्रू दिस कॉईल, या कॉईल मधून जेव्हा करंट फ्लो होईल तेव्हा काय होईल, देयर इज अ मॅग्नेटिक फील्ड सेटअप इन दिस हॉलो स्ट्रक्चर. हे जे हॉलो दिसतंय तुम्हाला स्ट्रक्चर, या हॉलो स्ट्रक्चर मध्ये काय होईल, तर मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. वेन मॅग्नेटिक फील्ड विच इज देअर, दी फ्लक्स लिंकेजेस टू दी या दिस मुव्हिंग आयर्न, हा सॉफ्ट आयर्न जो आहे, मुव्हिंग आयर्न जो आहे, याला हे तयार झालेलं फ्लक्स लिंक होईल. सो दिस ट्राईज टू मूव्ह इन दी डायरेक्शन ऑफ मिनिमम रिलक्टन्स कंडिशन. हा कुठे ट्राय करेल व्हायला, या प्रकारे हा शिफ्ट होईल. अशा प्रकारे लक्षात घ्या, अशा प्रकारे शिफ्ट होईल. इट ट्राईज टू मूव्ह इन दी डायरेक्शन ऑफ दी फ्लक्स, फ्लक्सच्या डायरेक्शन मध्ये हा मूव्ह होईल. आणि त्यामुळे यालाच काय जोडलेला आहे आपण, पॉइंटर. सो पॉइंटर शोज दी डिफ्लेक्शन विच इज प्रोपोर्शनल टू दी इनपुट क्वांटिटी. लक्षात घ्या, हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे हा मुव्हिंग आयर्न स्वतः मॅग्नेटाइज होईल आणि मॅग्नेटाइज झाल्यानंतर त्याला असं वाटेल की मॅक्झिमम फ्लक्स लिंकेजेस मला कशा प्रकारे मिळतील, त्या पोझिशन मध्ये आपण राहूया. आणि म्हणून तो त्याची पोझिशन शिफ्ट करेल, तुम्हाला जशी दाखवलेली आहे तशी. सो याच्यामध्ये पण तुम्हाला कंट्रोल टॉर्क आवश्यक आहे. मीटर जो आहे त्याचं ऑपरेशन होण्यासाठी 3 टॉर्क महत्वाचे आहेत. वन इज डिफ्लेक्टिंग टॉर्क, अनदर इज कंट्रोलिंग टॉर्क, अँड थर्ड इज डॅम्पिंग टॉर्क, किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो डॅम्पिंग. लक्षात घ्या, तर मीटर जो आहे तो डिफ्लेक्टिंग टॉर्क कोण करतं तयार, इलेक्ट्रिकल सिस्टीम. कंट्रोलिंग टॉर्क कोण करतं, एकतर स्प्रिंग किंवा ही वेट. इथे दाखवलेलं दिसतंय तुम्हाला, इथे एक वेट आहे बघा, हे कंट्रोल वेट अँड दिस इज अ बॅलन्स वेट. ही दोन वेट जी आहेत ती याची 0 पोझिशन मेंटेन करतात. काय करतात, 0 पोझिशन मेंटेन करतात. आणि तसंच जेव्हा डिफ्लेक्टिंग टॉर्क तयार होतो, तर त्या डिफ्लेक्टिंग टॉर्कला काय होणार, अपोजिट टॉर्क तयार करतात. दॅट इज कॉल्ड ॲज टी तर कंट्रोलिंग टॉर्क म्हणजे अपोजिट टॉर्क तयार करतात. हे काम कोणाचं आहे, तर इथे आता हे बॅलन्स वेट आणि कंट्रोल वेट या दोघांचं काम आहे की या टीडीच्या प्रपोर्शनल टीसी करावा, जेणेकरून प्रपोर्शनल रिडिंग मिळेल. मला सांगा, जर कंट्रोलिंग टॉर्क अवेलेबलच नसेल तर काय होईल, तर मीटर कोणत्याही इनपुट क्वांटिटीला तुम्हाला काय दाखवेल, मॅक्झिमम व्हॅल्यू दाखवेल. मध्ये कुठे थांबणारच नाही तो. लक्षात घ्या, तो कुठे जाईल, मॅक्झिमम व्हॅल्यूला जाईल, जर काय नसेल, कंट्रोलिंग टॉर्क नसेल तर. लक्षात घ्या, सो दॅट दी कंट्रोलिंग टॉर्क इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो इथे तुम्हाला एक चेंबर दिसतोय, एअर चेंबर. हा एअर चेंबर आहे आणि त्याच्यामध्ये इथे पिस्टन दिसतोय हा. सो हा काय करतो नेमका, तर हे जे काय ऑसोलेशन होईल, म्हणजे जेव्हा डिफ्लेक्शन होईल, ही दिस व्हेन ट्राय टू मूव्ह इनसाइड दिस सेक्शन. सो जेव्हा ही मूव्ह होईल, ही मूव्ह झाल्यानंतर काय होईल, तर हा पॉइंटर फिरेल. पण हा पॉइंटर जो आहे टीडीला प्रॉपर जर टीसी तेवढा अप्लाय झाला नाही, तर तो पहिला कुठे जाईल, काय होईल, स्लिप होईल. तो थोडक्यात जी रिक्वायर्ड व्हॅल्यू दाखवायला पाहिजे त्याच्यापेक्षा पुढे जाईल. कंट्रोल टॉर्क पुन्हा ऑपरेट झाला की जी रिक्वायर्ड व्हॅल्यू व्हायला पाहिजे, दाखवायला पाहिजे त्यापेक्षा कमी होईल. असं करत करत तो इट फायनली अटेंड्स इट स्टेडी स्टेट पोझिशन. तो फायनली त्याची कॉन्स्टंट पोझिशन, जी रिक्वायर्ड व्हॅल्यू आहे, समजा 5 एम्पियर करंट आहे, तर 5 एम्पियरला तो तुम्हाला काय दाखवेल, समजा 5 एम्पियरला त्याने इथे थांबलं पाहिजे, तर तो फायनली दाखवेल. बट इट टेक्स सम टाइम, हा काहीतरी वेळ घेईल. तर तो वेळ कमी करण्यासाठी, म्हणजेच ही जी ऑसोलेशन्स आहेत मीटरची, म्हणजे बिकॉज ऑफ टीडी अँड बिकॉज ऑफ टीसी, ही जी ऑसोलेशन आहेत, ही ऑसोलेशन कमी करण्यासाठी, कमीत कमी वेळात कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला इथे डॅम्पिंग सिस्टीम वापरावी लागेल. सो दिस इज अ एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. अनदर सिस्टीम इज ऑइल डॅम्पिंग.
ऑइल डॅम्पिंग म्हणजे हाय डेन्स ऑइल मध्ये ही सिस्टीम सगळी बुडवली जाते, यातली काही वेट बुडवली जातात, जेणेकरून लवकरात लवकर हा पॉइंटर आपल्या फायनल स्टेडी स्टेट पर्यंत पोहोचावा. लक्षात घ्या, तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे काय होतं, पॉइंटर जो आहे तो अशा प्रकारे मूव्ह होत राहतो. तो मूव्ह होणारा पॉइंटर जो आहे त्याला स्टेडी स्टेट पोझिशनला आणण्यासाठी जी सिस्टीम वापरतात त्याला म्हणतात डॅम्पिंग सिस्टीम. काय म्हणतात? डॅम्पिंग सिस्टीम. त्याच्यासाठी या चेंबर आहे. याच्यामध्ये काय होईल तर जेव्हा पॉइंटर फिरेल, आता पॉइंटर स्केलवर आला की हा जो पिस्टन आहे हा मागे येईल. पिस्टन मागे आला की याच्यामध्ये एअर तयार होईल. ही एअर त्याला सहजासहजी मागे येऊ देणार नाही. तसंच कंट्रोल टॉर्क ऑपरेट झाला की तो पिस्टनला पुन्हा पुढे ढकलायचा प्रयत्न करेल. तेव्हा पण ह्याच्यामध्ये एअर असेल या चेंबरमध्ये, ती पण त्याला सहजासहजी पुढे जायला देणार नाही. आणि अशामुळे जे डॅम्पिंग आहे ते लवकरात लवकर होईल मित्रांनो. तर त्यासाठी डॅम्पिंग सिस्टीम वापरली जाते. तर ह्या दोन हे आपण इन्स्ट्रुमेंट दोन बघितली, त्याची मला तुम्हाला मॉडेल दाखवायचे. ती मी तुम्हाला मॉडेल दाखवतो. माझं शेअरिंग बंद करतो म्हणजे माझी स्क्रीन माझ्या मते तुमच्या समोर दिसेल. तुम्हाला माझी स्क्रीन दिसते का? माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? प्रद्युम्न, स्क्रीन दिसते का? हा, ओके. हा बघा, हा मूव्हिंग आयर्न टाइप मीटर आहे. काय दिसतोय तुम्हाला? हा मूव्हिंग आयर्न टाइप मीटर आहे. याच्यामध्ये काय दिसतंय बघा. आधी आपण मूव्हिंग कॉइल बघूया, नंतर मूव्हिंग आयर्न बघूया. जस्ट अ मिनिट. हा पण मूव्हिंग आयर्नच आहे, दोन्ही मूव्हिंग आयर्न आहेत. एक मिनिट थांबा, जस्ट अ मिनिट. तुम्हाला मी दुसरा मीटर घेऊन येतो आणि दाखवतो. जस्ट अ मिनिट. हा बघा, हा पीएमएमसी टाईपचा मीटर म्हणजे काय? मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट. इथे दिसते बघा, ही तुम्हाला मूव्हिंग कॉइल दिसते काय बघा. जस्ट सेकंड, थोडं क्लिअर करूया आपण. हे बघा, आतमध्ये मूव्हिंग कॉइल दिसते बघा, याच्या आतमध्ये मीटरच्या बघा, दिसते काय तुम्हाला? इथे आतमध्ये मूव्हिंग कॉइल आहे. हे जे आहे मॅग्नेट आहे बाहेरचं, हे परमनंट मॅग्नेट. ऍक्च्युली परमनंट मॅग्नेट इथे आहे वरती, हे परमनंट मॅग्नेट आहे बघा. दिसतंय का तुम्हाला? परमनंट मॅग्नेटला एक्सटेंड केलंय पोल शूने. तर हे बाजूने जे दिसतात हे दोन पोल शू आहेत. या पोल शूला खाली जर बघितलात तर इथे पोल शू आणलेले आहेत आणि याच्यामध्ये इथे काय दिसतं तरी कॉइल, ही कॉइल दिसते तुम्हाला. ही कॉइल जी आहे याला दोन बाजूला स्प्रिंग असतात आणि त्याला पॉइंटर बसवलेला असतो. तर हे स्ट्रक्चर आहे, तुम्हाला दिसतंय का बघा. हे आतमध्ये जे आहे इथे मूव्हिंग कॉइल असते, ठीक आहे, आणि हे दोन्ही बाजूला पिवोट केलेलं असतं. सो दिस इज अ मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट. आपण आल्यानंतर अजून प्रत्यक्ष बघूया. मी तुम्हाला याचे फोटो पण काढून टाकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट. मूव्हिंग आयर्न मध्ये ही बघा, ही कॉइल दिसते तुम्हाला बाहेर. दिसते का कॉइल? अनम्यूट केलं तरी चालेल. हो सर, दिसते. ही कॉइल आहे. या कॉइलच्या आतमध्ये इथे फिक्स वेन आणि ह्या कॉइलच्या आतमधल्या बाजूला एक त्याची वेन बसवलेली असते, त्याला म्हणतात फिक्स वेन. आणि वेन म्हणजे काय तर सॉफ्ट आयर्नचा पीस असतो आणि दुसरा पीस जो आहे तो या पॉइंटरला जोडलेला असतो. तर अशा प्रकारे हे मूव्हिंग आयर्न टाईपचं स्ट्रक्चर आहे. आणि तुम्ही जे काय त्यावेळी शिकलात की शंट आणि मल्टीप्लायर, तर इथे शंट आणि मल्टीप्लायर पण तुम्हाला दिसतो. इथे हा जो रेजिस्टन्स आहे हा तुम्ही पॅरलल मध्ये जोडता आणि पॅरलल मध्ये जोडून याला ऍडजस्ट करू शकता. इथे काही मीटरना ही ऍडजस्टमेंट नसते, आपल्याला ही ऍडजस्टमेंट इथे त्यांनी दिली थोडक्यात. तर हा शंट जो मॅक्झिमम करंट जो आहे त्याच्यामधून फ्लो करण्यासाठी आपल्याला लागतो. हा सिरीज मध्ये जोडलात तर मल्टीप्लायर आणि पॅरलल मध्ये जोडलात तर शंट होतो. सो हे हा झाला कोणतं स्ट्रक्चर आहे? मूव्हिंग आयर्न मीटर. मूव्हिंग आयर्न
मीटर. ठीक आहे. तर मुव्हिंग कॉईल आणि मुव्हिंग आयर्न पुन्हा एकदा बघा पाहिजे तर हे मुव्हिंग कॉईल स्ट्रक्चर आहे, ज्याच्यावर तुम्हाला आता थोडं लांब घेतल्यानंतर माझ्या मध्ये दिसते कॉईल, ती जवळून दिसत नाहीये ना. बघा याच्या आतमध्ये इथे कॉईल दिसत असेल तुम्हाला, दिसते का बघा थोडीशी. हे बघा इथे ही मुव्हिंग कॉईल आहे आणि हा जो मॅग्नेट आहे या मॅग्नेटला इथे एक्सटेंड केलाय दोन्ही बाजूला इथे, आणि याला इथपर्यंत खालपर्यंत आणलाय, म्हणजे पोल शू तयार केलेत म्हणजे फ्लक्स फिक्स फ्लक्स मिळण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये करंट कॅरिंग कंडक्टर आपण प्लेस करतोय. त्या करंट कॅरिंग कंडक्टरच्या ज्या वायर आहेत त्या फॉस्फर ब्रॉन्झ स्प्रिंग मधून आपण घेतोय आणि त्या काय करतोय पुढे आपल्या इथे शंट वगैरे वापरून, इथे दिसतात तुम्हाला दोन रेजिस्टन्स, हे बघा पॅरलल मध्ये लावलेले दिसतात का बघा, हे बघा हे पॅरलल रेजिस्टन्स आहेत दोन. सो अशा प्रकारे आपण हा पीएमएमसी मीटर ज्याला म्हणतात तो आपण तयार करू शकतो. पीएमएमसी आणि एमआय नंतर अजून एक इन्स्ट्रुमेंट जे आपण पुढे शिकणार आहोत, तर जस्ट तुमच्या माहितीसाठी, हा तुमच्या घरामध्ये जो मीटर असायचा तुम्हाला माहित असेल, हा बघा हा काय आहे, एनर्जी मीटर आहे, एनर्जी मीटर. मग आता आपण व्होल्टेज शिकतोय, करंट शिकतोय, त्याच्यानंतर आपण एनर्जी कशी मेजर करतात आणि वॅट मीटर ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठीच हे दोन मीटर आहेत. ठीक आहे, तर हे आपण नंतर बघणार आहोत अर्थात. तर तुमच्या एवढं लक्षात आलं असेल पीएमएमसी आणि एमआय इन्स्ट्रुमेंट यांच्यामधला फरक काय नेमका. तर एमआय इन्स्ट्रुमेंट जी असतात त्याला काय असतं, तर कॉईल असते, त्या कॉईलच्या आतमध्ये दोन काय असतात, व्हेन्स असतात. एक व्हेन जी आहे ती फिक्स असते कॉईलच्या आतमध्ये जोडलेली, आणि एक व्हेन जी आहे ती काय केलेली असते, त्या शाफ्टला जोडलेली असते. त्याला आपण एमआय इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. आणि पीएमएमसी इन्स्ट्रुमेंट मध्ये काय असतं, तर परमनंट मॅग्नेट असतो आणि परमनंट मॅग्नेटच्या आतमध्ये आपण मुव्हिंग कॉईल जोडतो. तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काय लागतं, तर दोन फ्लक्स लागतात टॉर्क मिळवण्यासाठी. सो वन फ्लक्स विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम दी permanent magnet and another flux which is obtained with the help of current carrying conductor म्हणजेच current carrying coil. लक्षात घ्या. तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, एमआय इन्स्ट्रुमेंट मध्ये दोन टाईप, रिपल्शन टाईप, ही रिपल्शन टाईप दाखवले ज्याचं वर्किंग मी तुम्हाला सांगितलं. या कॉईल मधून करंट फ्लो होईल, कॉईल मधून करंट फ्लो झाला की त्याचं स्वतःचं मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल, त्याचं स्वतःचं मॅग्नेटिक फ्लक्स तयार झालं की ते काय होईल, दॅट गेट्स लिंक विथ दी फिक्स वेन अँड मुव्हिंग वेन. देअर विल बी अ रिपल्शन फोर्स बिकॉज ऑफ दी सेम पोलॅरिटीज ऑफ दी, कारण यांना जेव्हा ते फ्लक्स लिंक होईल सो दॅट दे ऍक्ट ऍज अ इलेक्ट्रोमॅग्नेट. ह्या दोन्ही ज्या व्हेन्स आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून वर्क होतील आणि त्यांच्यामध्ये रिपल्शन फोर्स तयार होईल. रिपल्शन फोर्स जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्हाला काय होणार, हे मुव्हिंग वेन जी आहे ती मिनिमम रिलक्टन्स पोझिशन म्हणजे कुठे जाणार, तर या बाजूने कुठे जाणार, या बाजूला जाणार. सो दॅट इज बिकॉज ऑफ व्हॉट, तर दॅट इज बिकॉज ऑफ द शेप ऑफ द मुव्हिंग व्हेन, फिक्स वेन. या फिक्स वेनचा शेपच आपण असा ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये मॅक्झिमम रिलक्टन्स इकडे मिळेल आणि मिनिमम रिलक्टन्स या ठिकाणी मिळेल. सो डायरेक्शन ऑफ रोटेशन जी आहे ती अशा प्रकारे असेल. ओके, हे रिपल्शन बघितलं. देन वी सीन अट्रॅक्शन टाईप. सो अट्रॅक्शन टाईप मध्ये तुम्हाला दिसतं इथे अट्रॅक्शन मध्ये हे इसेंट्रिकली प्लेस्ड, हा सॉफ्ट आयर्न आहे, हा इसेंट्रिकली आहे. लक्षात घ्या, सेंटरला बसवलेला नाही, हा इसेंट्रिकली प्लेस्ड आहे. ओके, आणि त्यालाच पॉइंटर जोडलेला आहे, त्यालाच कंट्रोल वेट, त्यालाच बॅलन्स वेट जोडलेला आहे. काय होईल, वेन करंट फ्लोईंग थ्रू दिस कॉईल, ही कॉईल दाखवली तुम्हाला कट सेक्शन. या कॉईल मधून जेव्हा करंट फ्लो होईल, व्हॉट हॅपन, दी फ्लक्स सेटअप इन साइड दिस कॉईल, आणि हे कॉईलचं फ्लक्स जे आहे ते कशाशी लिंक होईल, दॅट गेट्स लिंक विथ दिस व्हेन. आता हे व्हेनची लिंक झाल्यानंतर काय होईल, इट ट्राइज टू
मेंटेन इट्स पोझिशन इन दी मिनिमम रिलक्टन्स सिच्युएशन, म्हणून काय होईल, इट ट्रायज टू मूव्ह इन दी अपवर्ड डायरेक्शन, ही अपवर्ड डायरेक्शनने मूव्ह व्हायला बघेल, आणि जशी जशी मूव्ह होईल तसं पॉइंटर कुठे सरकेल, प्रोपोर्शनली पॉइंटर जो आहे तो राईट साईडला सरकेल ऑन दी स्केल, आणि जेव्हा सरकेल तेव्हा जे काय ऑसोलेशन तयार होतील त्यांना मिनिमम करण्याचं काम जे आहे ते कोण करेल, एअर फ्रिक्शन डॅम्पिंग करेल. सो विथ दिस वी कन्क्लूड दिस लेक्चर. तर नेक्स्ट लेक्चरला मग आपण पुढची डिटेल्स बघूया. तर काय करा, तुमचे जरा व्हिडिओ चालू करा, म्हणजे काय होईल, मला तुमची अटेंडन्स घेता येईल.